वर्षापूर्वी जगतपूर नावाच्या एक छोट्या गावात भोला नावाचा एक गरीब माणूस राहत होता। काही वर्षांपूर्वी त्याचे आई वडील अपघातात वारले होते, म्हणून तो एकटाच राहत होता। भोला मानसिकदृष्ट्या थोडा कमकुवत होता, म्हणून लोक त्याचा गैरफायदा घ्यायचे। एके दिवशी भोला पैसे कमवण्याच्या उद्देशाने बाजारात जातो। मग विचार करतो, मी असाच मोकळा आहे, एक घोड्याचे अंडे विकत घेतो। जेव्हा त्या अंड्यातून घोड्याचे पिल्लू बाहेर येईल तेव्हा मोठे झाल्यावर मी त्याच्याकडून काम करून खूप पैसे कमवीन। असा विचार करून तो पुढे जात होता। मग वाटेत त्याला एक टरबूज विक्रेता भेटतो। टरबूज पाहून भोला विचार करतो, अरे वा, मला वाटतं हे घोड्याचे अंडे आहे। त्यानंतर तो दुकानदाराला विचारतो, अरे भाऊ, ऐका ना, हे घोड्याचे अंडे आहे का? हे ऐकून दुकानदाराला धक्का बसतो आणि तो विचार करतो, अरे विचित्र मूर्ख आहे, तो टरबूजाला घोड्याचे अंडे म्हणतोय। मला वाटतं त्याला टरबूजाबद्दल माहिती नाही, मी त्याला मूर्ख बनवतो। अरे हो भाऊ, हे खूप महागडे घोड्याचे अंडे आहे। मग भोला म्हणतो, यातून एक बछडा निघेल का? अरे हो, अर्थातच, यातून एक खूप मोठा बछडा निघेल। आणि एका महिन्यापूर्वी ते फोडू नकोस। बरं, मग ठीक आहे, त्याची किंमत काय असेल? बरं भाऊ, मी सहसा ते खूप जास्त किमतीला विकतो, पण तुझ्यासाठी ते फक्त 100 रुपयांना आहे। 100 रुपये हे तर खूप महाग आहे, पण त्यातले मूल मोठे झाल्यावर मी ते नक्कीच विकत घेईन, मग मी सर्व पैसे वसूल करेन। ठीक आहे भाऊ, ठीक आहे, हे 100 रुपये घे। भोला दुकानदाराला 100 रुपये देतो आणि टरबूज घेऊन घराकडे चालू लागतो। वा, मला घोड्याचे अंडे मिळाले, हे खूप चांगले आहे। आता चला जाऊया आणि ते सुरक्षित ठिकाणी ठेवूया। भोला हा विचार करत पुढे चालत होता, तेव्हा त्याला वाटेत दुसरा मूर्ख माणूस भेटला। अरे भाऊ, तू काय घेऊन जात आहेस? भाऊ, हे घोड्याचे अंडे आहे। घोड्याचे अंडे? दुसरा मूर्ख माणूस देखील भोला सारखाच टरबूजातून बाहेर पडणाऱ्या बाळाबद्दल अनेक विचार करू लागतो। मग तो भोलाला म्हणतो, अरे भाऊ, ऐक ना, मलाही अंड्यात समाविष्ट कर। भोल्याला वाटते की ते बरोबर आहेत, आपण दोघे मिळून या मुलाची काळजी घेऊ। ऐक ना भाऊ, जर तू या अंड्याची काळजी घेतलीस तर ती त्याची काळजी घेईन। जर तुला सामील व्हायचे असेल तर त्या दुकानदाराकडून मी हे अंडे विकत घेतले आहे, त्याला 100 रुपये दे। दुसरा मूर्ख दुकानदारालाही 100 रुपये देतो। आता ते दोघेही टरबूज घेऊन गावाकडे जात असतात। मग वाटेत त्यांना तिसरा मूर्ख भेटतो। तो त्यांनाही तोच प्रश्न विचारतो जो पहिल्याने विचारला होता। बरं भाऊ, जर असं असेल तर मलाही यात सामील करा। जर तुला यात सामील व्हायचे असेल तर त्या दुकानदाराला 100 रुपये दे। अशा प्रकारे तिसरा मूर्ख त्या दुकानदारालाही 100 रुपये देतो। आता तिघेही त्या टरबूजासह चालायला लागतात। मग चालत अचानक भोलाच्या हातातून टरबूज निसटतो आणि गवताच्या गुच्छाजवळ पडतो। टरबूज पडण्याचा आवाज ऐकून एक ससा त्या गुच्छातून बाहेर पडतो। ससा? भोला म्हणतो। हे पाहून ससा त्यांना घाबरतो आणि जंगलाकडे पळू लागतं। हे तिघे मूर्ख सशाच्या मागे धावू लागतात। ते पकड, आम्ही ते खूप कष्टाने विकत घेतलं आहे, हे सांगून सशाचा पाठलाग करत ते खूप पुढे जातात। अरे भावांनो, त्याला सोडू नका, त्याच्याकडून आपल्याला खूप आशा आहेत। जर तो पळून गेला तर आपल्या सर्व आशा वाया जातील। मग ससा उसाच्या पिकाला पाहतो आणि त्या पिकात जातो। ससा दिसत नसल्याने तिघेही काळजीत पडतात आणि आपापसात बोलतात, अरे मित्रा, तो बछडा खूप वेगाने पळत होता, तो कुठे गेला बरं? ऐका ना भाऊ, आपल्याला त्याला लवकरच शोधावे लागेल, नाहीतर तो कुठेतरी गायब होईल। मग भोला म्हणतो, ऐका भाऊ, आपण एक करून त्या उसाच्या आत जाऊ। जर आपण तिघे एकत्र गेलो आणि तो पळून गेला तर आपल्यापैकी कोणीही त्याला पाहू शकणार नाही। यानंतर पहिला मूर्ख माणूस उसाच्या आत जातो। आत पोचताच तो पाहतो की तिथे एक सिंह आहे। सिंहाला पाहून तो स्वतःशी म्हणतो, अरे भाऊ, हा बछडा इतका वेगाने वाढत आहे, तो आताच खूप लहान होता आणि उसाच्या आत आल्यानंतर तो खूप मोठा झाला आहे। अरे, आम्ही तुला इतके दिवस शोधत होतो आणि तू इथे शांत बसला आहेस, चल बाहेर जाऊया। तो
सिंहाला पकडण्याचा प्रयत्न करतात. सिंह डोळे उघडतो आणि उभा राहतो. समोर एक माणूस पाहून सिंह त्याच्यावर हल्ला करतो आणि त्याला मारतो आणि खातो. मग बाहेर उभे असलेले दोन्ही मूर्ख एकमेकांशी बोलतात. तो अजून का आला नाही? तो आत काय करत असेल? ऐका, मला वाटतं तो एकटाच त्या बछड्यावर स्वार आहे. तुम्ही इथे थांबा, मी आत जाऊन तपासतो. मग दुसरा मूर्खही आत जातो. तोपर्यंत सिंहाने पहिल्या माणसाला खाल्ले होते. तो आत पोहोचतो आणि सिंहाला पाहून म्हणतो. त्यानंतर सिंह त्याच्यावर हल्ला करतो आणि त्यालाही मारतो. शेवटी भोला एकटाच राहतो. त्याला वाटते की ते दोघेही त्यांच्यावर चांगले स्वार होत आहेत. मलाही आत जाऊन पाहू द्या. यानंतर भोलाही आत जातो. आत गेल्यावर त्याला दिसते की तिथे एक तीक्ष्ण दात असलेला प्राणी उभा आहे आणि भोलाचा साथीदार खाली मृतावस्थेत आहे. हे पाहून भोला घाबरतो आणि तिथून पळून जाण्याचा प्रयत्न करतो. मग आक्रमक सिंह त्याच्यावर हल्ला करतो आणि त्याला मारतो. दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा त्या शेतीचा मालक त्याच्या शेतीजवळून जात असतो तेव्हा त्याला तिथून एक विचित्र वास येतो. त्यानंतर शेती मालक त्या शेताच्या आत जातो आणि पाहतो तिथे दोन माणसे मृत पडलेली असतात. अरे, हे लोक, त्यांना कोणी मारले असेल? मला वाटतं एखाद्या जंगली प्राण्याने त्यांच्यावर हल्ला केला असेल. आता मला त्यांना कोणी पाहण्यापूर्वी नदीत फेकून द्यावे लागेल, नाहीतर त्यांच्या मृत्यूसाठी कोणीतरी मला जबाबदार धरेल. पण मी एकटे करू शकत नाही. मला बाहेर जाऊन कोणाची तरी मदत घ्यावी लागेल. शेती मालक बाहेर येतो आणि पाहतो की एक मूर्ख माणूस कलवा तिथून जात असतो. शेती मालक त्याला बोलतो. ऐका ना भाऊ, माझ्याकडे एक मूर्त माणूस आहे. जर तुम्ही त्याला नदीत फेकले तर मी तुम्हाला 100 रुपये देईन. हे ऐकून कलवाला आनंद होतो. अरे, मला 100 रुपये मिळतील. त्या बदल्यात फक्त एकाच व्यक्तीला नदीत फेकून द्यावे लागेल. मी दोन्ही व्यक्तींना 100 रुपयात फेकून देईन. ठीक आहे, मी तुम्हाला 50 रुपये देईन. यानंतर कलवा पहिल्या व्यक्तीला नदीत फेकण्यासाठी जातो. कलवा तिथून निघताच शेती मालक दुसऱ्या व्यक्तीला बाहेर काढतो. त्यानंतर जेव्हा कलवा परत येतो तेव्हा घरमालक त्याला म्हणतो. अरे, तू त्याला व्यवस्थित फेकले नाहीस का? तो तुझ्या आधी इथे आला होता. ये आणि त्याला परत फेकून दे. मग कलवा दुसऱ्या व्यक्तीला फेकायला जातो. मित्रा, मी त्याला खूप खोलवर फेकले, तरीही तो माझ्या आधी कसा परत येतो? यावेळी मी त्याला खूप खोलवर फेकून देईन. यानंतर कलवा नदीत पोचतो आणि त्या व्यक्तीला फेकतो. नदीत असा विचित्र आवाज ऐकून तिथे उभा असलेला एक माणूस घाबरतो आणि तिथून पळू लागतो. मग कलवा विचार करतो. अरे, तो पुन्हा माझ्या आधी पोहोचेल आणि मला त्याला पुन्हा आणावे लागेल. नाही, मी हे होऊ देणार नाही. कलवा देखील त्याच्या मागे धावू लागतो. धावत असताना तो माणूस शेती मालकाकडे पोहोचतो आणि शेती मालकाला म्हणतो. मला वाचवा शेती मालक, मला वाचवा. मला माहित नाही की ही व्यक्ती माझा पाठलाग का करत आहे. कलवाला अशा प्रकारे त्या व्यक्तीचा पाठलाग करताना पाहून शेती मालक सर्व काही समजतो आणि शेती मालक म्हणतो. ऐका, हा माझा माणूस आहे. मी त्याला तुझ्या मागे पाठवले होते की तू त्या माणसाला बरोबर फेकतोस की नाही. हे घ्या तुमचे 50 रुपये. त्यानंतर कलवा सुटकेचा निश्वास टाकतो आणि पैसे घेऊन घरी जातो. तर मित्रांनो, कशी वाटली आजची गोष्ट? आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू, धन्यवाद.